मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बघता बघता तुमचं केमिस्ट्री फिनिश होणार आहे. तिसरा टॉपिक आहे. पहिल्या 2 टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तसं मी दरवर्षीच तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय. पण यावर्षी मी काय करतोय बघा, पहिल्यांदा तुम्ही मला सांगा, की हा जो टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रिया, त्याच्यातला असा एखादा प्रश्न सांगा मला, की जो मोस्ट इम्पोर्टंट आहे. तर मी तुम्हाला सांगू का? हा टॉपिक तयार करत असताना पहिल्यांदा तुम्ही डेफिनेशन करायची पीएच. मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत आलोय बरं का, की काय गोष्ट आहे बघा, नीट लक्ष द्या. बघा, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच पीओएच. म्हणजे तुम्हाला सांगतो, हा फॉर्म्युला म्हणजेच डेफिनेशन आहे, की पीओएच ऑफ अ सोल्युशन कॅन बी डिफाइन्ड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मी OH च्या ठिकाणी जर मी H प्लस किंवा H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, की झाली पीएच ची डेफिनेशन. मग मोस्ट ऑफ द केस मध्ये अगदी 100% येणारा जो प्रश्न आहे, तो हा आहे, की तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, की पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14. किती सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, याच्यासाठी तुम्हाला आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर फक्त आलं पाहिजे. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, की ज्याची व्हॅल्यू असते 1 इंटू 10⁻⁻⁴. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर साठी आपण असं लिहूया, H3O प्लस इंटू OH मायनस, म्हणजे हा झाला आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. दॅट इक्वल्स टू 1 इंटू 10⁻⁴. ओके. चला, दोन्ही बाजूचा लॉग घेऊया आपण. म्हणजे जर मी इथं घेतलं लॉग आणि ब्रॅकेटमध्ये H3O प्लस आणि इथं OH मायनस, ही ब्रॅकेट कंप्लीट करूया. इकडं असं येणार लॉग टू द बेस 10, बरोबर, इथं बेस 10 लिहिला पाहिजे बरं का. लॉग टू द बेस 10, 10⁻⁻14. आता काय करूया, लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करूया. इथं प्रॉडक्ट आहे. आयोनिक तो प्रॉडक्ट आहे. म्हणजे लॉग मध्ये प्रॉडक्ट म्हणजे प्लस होणार. म्हणजे असं येणार लॉग टू द बेस 10, इथं लिहूया H3O प्लस प्लस लॉग टू द बेस 10 OH मायनस इक्वल्स टू -14 लॉग टू द बेस 10 आणि 10. इथं लॉगच्या मी 2 प्रॉपर्टी यूज केल्या. प्रॉडक्ट आहे म्हणून प्लस घेतलं आणि लॉग मध्ये रेस टू जी टर्म आहे ती पुढे येते, हे लक्षात घ्या. तर एक काम करूया, सगळ्यांचे साइन चेंज करूया. प्लसचं मायनस लिहूया. log to the base 10 of H3O plus. प्लस मायनस करूया, log to the base 10 OH मायनस. मायनसचं प्लस करूया आणि log to the base 10 10. इथला नंबर आणि इथला नंबर जर सेम असेल, त्याची व्हॅल्यू 1 येते, लक्षात घ्या. मग ती लिहायची गरज नाही. 1 इंटू 14 14. साइन चेंज केलं ना. आठवतंय का तुम्हाला? निगेटिव्ह हा डेफिनेशनचा पार्ट आहे. पण ती कुणाची डेफिनेशन आहे? पीओएच, त्याला पॉझिटिव्ह साइन आहे. म्हणजे मी याच्याऐवजी पीओएच लिहू शकतो आणि याच्याऐवजी पीएच लिहू शकतो. झालं की डेरिव्हेशन. मी इथं लिहितोय, की ऑलमोस्ट 100% जवळ-जवळ सगळ्याच पेपरमध्ये पीएच, पीओएच शी रिलेटेड क्वेश्चन आहे. पण फक्त हा एवढाच प्रश्न येतो का? डिफाइन पीएच, डिफाइन पीओएच नाही. मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचंय? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. लॉग कॅल्क्युलेशन. जरा सर्च करा ना. न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन पीएच, पीओएच आणि सह्याद्री ट्युटोरियल्स असलं आपल्या चॅनलचं नाव टाका. तुम्हाला माझे जुने व्हिडिओ, आणि ते व्हाईट बोर्डवरचे असले तरी बेस्ट आहेत. मान्य केलं पाहिजे तुम्हाला. दी बेस्ट आहेत, लक्षात घ्या. वन ऑफ दी बेस्ट आहेत. दी बेस्ट नको म्हणायला. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लॉग टेबल परफेक्ट करावं लागणार आहे. ते तुम्ही कराल व्हिडिओ बघून. कराल नाही, करावंच लागेल. का माहितीये का? त्याच्यानंतर पुढे तुम्हाला करायचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो बफर सोल्युशन. ओके. मग बफर सोल्युशन, मग त्याची डेफिनेशन. असं सोल्युशन whose pH value always remains constant, even if addition of small amount of strong acid or strong base. त्याच्यानंतर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर सोल्युशन. का? एमसीक्यू एमसीक्यू येऊ शकते. व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो. आणि गंमत बघा, पीएच चा इथं पण एक फॉर्म्युला आहे. म्हणजे पीएच पीओएच आहेच, बफर पण परत आहे. पीओएच चा इथं एक फॉर्म्युला आहे. पण आता बोर्डच्या एक्झाम मध्ये फॉर्म्युला क्वेश्चन कसा आलाय ते नीट बघा. राइट. हँडरसन
हॅसल हे जे प्रोनाउन्सिएशन मला नाही जमत. हँडरसन हे जे लिहिले तुम्हीच वाचा आणि इक्वेशन हे इक्वेशन लिहायला विचारलंय म्हणजे हे आणि हे लिहायचंय. पण समजा त्यांनी पीएच साठी विचारलं असेल तर हे लिहा. पीओएच साठी हे लिहा. म्हणजे काय प्रकार आहे बघा, की बफर सोल्युशन मोस्ट इम्पोर्टंट काय ह्याच्यावर न्यूमेरिकल्स आहेत. आहेत आणि खूप सोपी आहेत. मग YouTubeवर शोधा न्यूमेरिकल्स. बरं आता 2 क्वेश्चन झाले या टॉपिक वरचे. कुठले झाले? पहिल्यांदा आपण पीएच प्लस पीओएच करतोय त्याचे न्यूमेरिकल्स करणं. नंतर बफर सोल्युशन त्याचे ॲप्लिकेशन, एसिडिक बफर, बेसिक बफर, त्याचं मेकॅनिझम थोडंसं बफर कंप्लीट करायचंय. त्याच्यानंतर साठी किंवा एम-सी-क्यू साठी फेव्हरेट क्वेश्चन. सांगू का? कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर विचारतात. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ कॉन्जुगेट ॲसिड ऑफ गिव्हन बेस असं विचारतील. सांगू का? HCl आहे. प्रोटॉन डोनर आहे. म्हणजे H डोनर आहे. म्हणजे Cl- उरलं का इकडं. म्हणजे हा जर ॲसिड असेल तर हा त्याचा कॉन्जुगेट बेस आहे. म्हणजे प्रोटॉन दिल्यानंतर जे उरेल तो कॉन्जुगेट बेस आणि प्रोटॉन घेतल्यानंतर जे येईल तो कॉन्जुगेट ॲसिड. ॲसिड बेस पेअर विचारतात. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ लेविस ॲसिड किंवा लेविस बेस विचारतील. अरेनियस बद्दल विचारतील. म्हणजे हा तिसरा क्वेश्चन. हां, पी-वाय-क्यू शोधा. तुम्हाला डेफिनेशन्स पण थांबा बोर्डच्या एक्झामला डेफिनेशन्स विचारतील अकॉर्डिंग टू लेविस थिअरी, अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टड-लॉरी थिअरी, अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी. या 6 डेफिनेशन्स आहेत. ॲटोमिक कॉस्ट करा. कुठे एवढा टॉपिक आहे? पण याच्यानंतर कोण? ओसवाल्ड डायल्यूशन लॉ. तुम्हाला मी सांगू का? याच्यानंतर मला हवं आहे के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी आणि के दॅट इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी हे डेरिव्हेशन. तसं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की संघर्ष बॅच तुमच्याकडे असेल, तर 50 मिनिटाचा माझा तो व्हिडिओ आहे. व्हाईट बोर्डवरचा आहे, पण सगळे डेरिव्हेशन एकाच व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघितला ना, तर डेरिव्हेशनची ह्या अशा प्रश्नाची काहीही काळजी तुम्हाला येणार नाहीये. ठीक आहे, नाहीये, पण पुस्तकात असेल आणि तुम्ही ओसवाल्ड डायल्यूशन लॉ सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. YouTubeवर मिळेल तुम्हाला व्हिडिओ. म्हणजे आता सांगतो, हे बेस थिअरी झालं. आता सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट ही यातली अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगतो 2023च्या सीईटीच्या जेवढ्या शिफ्ट झाल्या होत्या ना, प्रत्येक शिफ्टमध्ये सॉल्युबिलिटी प्रॉडक्टचा क्वेश्चन होता आणि होताच लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. इथे सगळा गोंधळ होतोय. आपण एक-एक घेऊया बरं का. पहिल्यांदा आपण AgBr बद्दल घेऊया. मग ह्याचे आयन्स कसे तयार होणार आहे? Ag प्लस आणि Br मायनस. मग ह्यासाठी मी S लिहितोय, यासाठी मी S लिहितो आणि सॉल्युबिलिटी प्रॉडक्टचा फॉर्म्युला तयार झाला S². लिहून घेतलंय किंवा स्क्रीनशॉट काढलाय असं मी इमॅजिन करतो कारण मी इरेज करणार आहे. आता मी घेणार आहे मॅग्नेशियम क्लोराईडचं एक्झाम्पल. त्यात Mg2 प्लस आहे आणि ट्वाइस Cl मायनस. मग Mg एकच आहे त्याला S म्हणा. हे ट्वाइस आहे म्हणजे 2S लिहा. तर शिकवू का तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कसा काढतात? प्रॉडक्ट आहे ना S इंटू जर ट्वाइस असेल तर त्याचा पण स्क्वेअर करायचा आहे. थ्राइसचं एक्झाम्पल पण घेणार आहे मी. म्हणजे मग सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काय झाला? 4s क्यूब. एसच्या स्क्वेअरला एसनं मल्टिप्लाय करा. स्क्रीनशॉट नक्कीच घेतला असेल. इरेज करूया. आता अॅल्युमिनियम क्लोराईड घेऊया. ऑब्व्हियसली Al3+ आणि थ्राइस Cl- म्हणजे इथं एस, इथं 3s येणार आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढण्यासाठी S इंटू 3s चा क्यूब येणार. म्हणजे 27s⁴ आलं की नाही? आता तुम्हाला थोडासा होमवर्क देतो. अॅल्युमिनियम सल्फेट Al2 SO4 थ्राइस. मग यात ट्वाइस Al3+ येणार, थ्राइस SO4 2- येणार. म्हणजे इथं 2s आलं, इथं 3s आलं आणि याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढण्यासाठी 2s चा आपण स्क्वेअर करा, 3s चा क्यूब करा, करा सॉल्व्ह. बरं थांबा. तुम्ही टेक्स्टबुक मधलेच न्यूमेरिकल पहिला इमिजिएटली सॉल्व्ह करा. टेक्स्टबुक मधलेच लक्षात घ्या आणि क्लिअरली सांगतो. तुम्ही जर 2024 पासूनचे क्वेश्चन्स बघितले तर हेच क्वेश्चन्स दिसतील. पण एवढं सफिशियंट आहे का? मोर दॅन सफिशियंट आहे. इनिशियल स्टेजला म्हणतोय आपण मी. ओसवाल्ड डायल्यूशन लॉ केलाय. बफर सोल्युशन केलाय. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट केलेलं आहे. पण तसं नसतं ते लक्षात घ्या. आता इथं मला पॉइंट काय एक्सप्लेन करायचा आहे बघा. पण आयोनिककडे वळूया थोडंसं. आयोनिक. ओके. मग इथं मला काही पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. बघा नीट लक्ष द्या. हां. ओसवाल्ड डायल्यूशन लॉ बघितला तुम्ही. जर एखाद्या सोल्युशनसाठी बघा, की Ka ची व्हॅल्यू आपण एवढा पॉइंट पहिला सिलेक्ट करूया. ठीक आहे. बघा.
जर के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन केबी असेल, के म्हणजे कोण? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. केबी म्हणजे कोण? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. के जास्त असेल केबी पेक्षा सोल्युशन कसं असणार आहे? ऍसिडिक. के कमी आहे, पण केबी जास्त आहे. बेसिक आणि दोघं इक्वल असल्यावर न्यूट्रल. मग आता तुम्हाला हा पॉइंट पण लक्षात ठेवावा लागेल एमसीक्यू साठी. मग तसं अजून एक पॉइंट घ्यायचा मला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट नंतर बरं आहे बरं का तो पण पॉइंट. मी तुम्हाला सांगतो हे सगळे न्यूमेरिकल्स आहेत ना, सगळे न्यूमेरिकल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. मोलार सोल्युबिलिटीचा तो एक पॉइंट आपण घेतलाय तो. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट बद्दल पण तुम्हाला डेफिनेशन्स वगैरे येतील. पण आता थांबा. इथं खरी गंमत आहे. ओके बघा. नीट लक्ष द्या. वाचा आता. आयोनिक प्रॉडक्ट जर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा नाही इक्वल असेल तर सोल्युशन हे सॅच्युरेट म्हणजे सोल्युशन म्हणजे आयन आहेत ना त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट आयोनिक प्रॉडक्ट सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार दोघे इक्वल असेल तर पण आयोनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त असेल सोल्युशन हे सुपर सॅच्युरेटेड असणार आहे हेन्स प्रेसिपिटेशन विल ऑकर पण आयोनिक प्रॉडक्ट सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा कमी असेल तर अनसॅच्युरेटेड असेल आणि प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर विचारणार आहेत न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला तुम्हाला केलं पाहिजे ते म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता इमिजिएटली पीएच प्लस पीओएच करून टाका बफर करून टाका अरेनियस थेअरी करून टाका ओसवाल्ड डायल्युशन लॉ करा त्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा न्यूमेरिकल हे केमिस्ट्रीचे पहिले काही टॉपिक आहेत ना कुठले सॉलिड स्टेट भरपूर न्यूमेरिकल आहेत एक न्यूमेरिकल 101% सीईटी देणार दुसरा टॉपिक कुठला आहे सोल्युशन न्यूमेरिकल येणारच हा टॉपिक कुठला आहे आयोनिक न्यूमेरिकल येणार 101% त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो केमिकल कायनेटिक्स आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे ह्या टॉपिक मधले न्यूमेरिकल एक ऑप्शनला ठेवू शकतच नाही आपण आणि कुठले न्यूमेरिकल परीक्षेत येणार आहेत सोडवून दिलेले मोस्ट ऑफ द केस मध्ये आहे तसे आलेत एक टॉपिक बोलायचं राहिलं कुठलं केमिकल थर्मोडायनेमिक्स तो तर काही विचारूच नका सोपे नाही आहेत सोपे पण भरपूर न्यूमेरिकल्स आहेत केमिकल थर्मोडायनेमिक्स मध्ये त्याच्यामुळे काय होतं माहितीये का लक्षात घ्या तुम्हाला ना एक परफेक्ट अभ्यास करावा लागेल न्यूमेरिकल्स मी ऑप्शनला ठेवू का नाही मग सीईटीत काय करणार 10 मार्क गेले की मग तसेच सीईटी साठी तुम्हाला बोर्डची तयारी करताना न्यूमेरिकल्स हे करावे लागतील आणि आपल्या चॅनलवर आहेत सॉल्व प्रॉब्लेम शोधा मी विथ लॉग कॅल्क्युलेशन करून दिलेत म्हणजे लॉग कॅल्क्युलेशन सह्याद्री ट्युटोरियल सर्च केले तरी तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत ओके मग काळजी करू नका करा ऑल द बेस्ट